पुण्यामध्ये वर्तकनगर नावाची खूप प्रसिद्ध आहे ती जागा. हो 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 आणि वर्तकनगर बेसिकली त्याच्या साईबाबाच्या मंदिरासाठी असेल, हो जानकादेवीचं मंदिर आहे, बरोबर. अशा खूप ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. तर वर्तकनगरला आहे ना एक बिल्डिंग नंबर 8 आहे. तिकडे एक क्षीरसागर नावाचं कुटुंब होतं आणि त्यांची जी रत्ना क्षीरसागर नावाची मुलगी होती ती बाळंतपणाला त्यांच्याकडे आलेली होती आणि तिचं बाळ 2-3 दिवसाचं होतं. त्यावेळी ती प्रेग्नन्सीच्या कॉम्प्लिकेशन्समुळे मेली. अच्छा, अरे बापरे. आता आपल्यामध्ये कसं आहे की जर आई 7-8 दिवसाच्या काळामध्ये मेली, स्पेसिफिकली 13 बाळ जन्मल्यानंतर, तर तिच्या बॅकचं म्हणजे बॅक साइड ऑफ हेड असतं, हे आपली डोक्याची मागची बाजू असते, तिथं खिळा ठोकला जातो आणि ती ज्यावेळी अंत्ययात्रा निघते त्यावेळी राई आणि तीळ, काळे तीळ हे टाकले जातात तिच्या बरोबर मागे. आहे. आम्ही ज्यावेळी खेळत होतो लपाछुपी त्यावेळी ते बाळ रडायला लागलं. आम्हाला कचरा पेटीमधून कचरा असा उचलण्याचा आवाज यायला लागला. उरकतो कसं, उकरतो कसं, आणि मी मागे बघितलं तर एकदम अशी घाणेरडी कुष्ठरोग झाल्यासारखी एखादी बाई, सगळीकडून शरीर सडलंय, प्रचंड घाण दुर्गंध येतोय. ती बाई मला तिथे दिसली आणि म्हटलं हे चल इकडून, ही कोणतरी आहे. आणि म्हटलं काय करताय तुम्ही? आणि तिने असं जे लूक दिलं आम्हाला की बाळ रडतंय ना माझं,